हाय नमस्कार. तुम्ही 3 सेशन सक्सेसफुली केलेले आहेत. बरेच जण मला पर्सनली व्हॉट्सअपवर टाकतात सुद्धा चित्र. छान प्रॅक्टिस करताय. जे ही 3 सेशन आहेत ती सतत तुम्ही व्हिडिओ असल्यामुळे तुमच्याकडे ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही कितीही वेळा बघू शकता. तुम्हाला कळलं नाही तरी परत बघून तुम्हाला नक्की कळेल ही माझी खात्री आहे. आणि स्वतः जास्तीत जास्त ट्राय करा, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करा. आता आपल्याला एक आज हे सोपं करायचं आहे. लँडस्केप अतिशय सोपं आहे. स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे. कन्सिस्टन्सीवर करायचं आहे आपल्याला. आणि अजून दुसरं काय करायचंय तर मी तुम्हाला म्हणलं की मी तुमच्यासाठी मी पेटी आणली आहे किंवा तुमच्याकडे 12 कलरची पेटी आहे, तर ह्या सगळ्या 12 कलर्सना आपल्याला शिकायचंय. ओके, ते 12 कलर्स काय म्हणतायत, त्यांचं नेचर काय आहे, ते सगळं आपल्याला आज शिकायचंय. ओके, चलो तर मग शिकूया. आधी आता लँडस्केप करूया. बरं, लँडस्केप करायचे आपले स्टेप्स काय असतात तर प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस तर आपली कन्सिस्टन्सीची झाली आहे, त्यामुळे आता ती प्रॅक्टिस आपण स्किप करणार. प्रॅक्टिस नाही करायची आज, पण आपल्याला कलर तयार करायचेत आणि रंग डायरेक्ट द्यायचे. ओके, आणि मग नंतर आपण रंगांवर थोडासा अभ्यास करणार आहोत, रंगांचा अभ्यास करणार आहोत. ओके, आता ह्यासारखं एक लँडस्केप आपण करणार आहोत आणि असं सेम नाही करणार आहे मी ह्यावेळेस. आता हे जे डोंगर आहेत ते थोडं एक साईडला आणि एक साईडला असं काढणार आहे, तर तुम्ही बघालच. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदी रंग तयार करून घ्यायचेत. आपले सॅप ग्रीन, नंतर व्हिरिडियन आहे, कोबाल्ट ब्लू काढलेला आहे आणि मग तसं रंग करून घेऊन करायचं आहे. आता मी नेहमीसारखं बॉर्डर करून घेते पेपरला आणि मग बॉर्डर केल्यावर आपण रंग तयार करूयात आणि हे लँडस्केप करूया. आता हे लँडस्केप कशासाठी आहे तर आपल्याला कन्सिस्टन्सी आपण जी शिकलो आहे ती एकदा प्रॅक्टिस करून, म्हणजे ती बरोबर तशा कन्सिस्टन्सी तयार करून आपण एखादं लँडस्केप केलं तर ते आपल्या पक्क डोक्यात बसावं म्हणून. मी तर कोबाल्ट ब्लू घेते आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पहिली कन्सिस्टन्सी आपली कुठली आहे, टी कन्सिस्टन्सी. तर भरपूर पाणीदार चहासारखं म्हणजे टी कन्सिस्टन्सीचं रंग एकदम पातळ पाणी करून घ्यायचं आहे आणि ते पहिलं द्यायचं आहे. पहिला वॉश आपला तो असणार आहे. ओके, तर ती आहे टी कन्सिस्टन्सी. जरा भरपूर करून घ्या, कारण आपल्याला ह्यावेळेस ब्लू भरपूर लागणार आहे, अख्खा पेपरवर द्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण जास्त तो घेतो. म्हणजे तो थोडा वाळला आहे, त्याच्यामुळे मग तो करायला वेळ लागतो. आता काय करूया आपण, आपल्याला लेअरवर लेअर द्यायचे. तर पहिला आपण आकाशाचा कोबाल्ट ब्लू घेऊन घेतला. आता मी तिथेच थोडासा फ्रेंच अल्ट्रामरीन ब्लू काढते आणि तो फ्रेंच अल्ट्रामरीन ब्लूची टी कन्सिस्टन्सीपेक्षा एक थिक कन्सिस्टन्सी मला करायची आहे, ती मी करून घेते. आणि त्या फ्रेंच अल्ट्रामरीन ब्लूमध्ये मी थोडासा ग्रीन घालणार आहे, म्हणजे मग तो थोडासा ग्रीनिश असा डोंगर, म्हणजे ब्लूइश ग्रीनिश डोंगर मला सगळ्यात मागचा दाखवायचा आहे. पण त्याची कन्सिस्टन्सी आपण कन्सिस्टन्सीचा अभ्यास करतो आहे, तर आपल्याला टीपेक्षा थोडीशी घट्ट अशी कॉफी कन्सिस्टन्सी करायची आहे. नेहमीसारखा आधी पहिला आकाशाला कोबाल्ट ब्लूचा वॉश घेऊन घ्यायचा. त्याच्यासाठी मी हा जाड ब्रश घेते आणि हा 8 नंबरचा ब्रश आहे माझा. 8 किंवा 10 नंबरचा ब्रश तुम्ही वापरू शकता किंवा अगदी 5 नंबरच्या ब्रशनी पण करू शकता. तर आपण टी कन्सिस्टन्सीचा हा कोबाल्ट ब्लू देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यावर एक लेअर एक दिल्यावर त्याच्यावर पाणी फिरवायचं, जशी आपण प्रॅक्टिस केली होती. ठीक आहे, नंतर मग आपण तो जो अल्ट्रामरीन ब्लू आणि ग्रीन मिक्स करून केला होता त्याचं डोंगर काढायचेत. डोंगराच्या आकाराचा असा ट्रँग्युलर ब्रशनी काढून घ्यायचं आहे. ते आपोआप नंतर मर्ज होणार आहे आणि मागचा डोंगर तो वाटणार आहे. अगदी हलक्या हाताने करायचं आहे. आता ही कॉफी कन्सिस्टन्सी असली तरी आपली थोडंसं कधी काय होतं, ब्रशमध्ये पाणी असलं की तरी ते फेंट दिसतं, पण तेवढं आपल्याला ठीक आहे, हरकत नाही आहे. तर आपण टी आणि कॉफी कन्सिस्टन्सी आत्ता वापरली. आता मी व्हायलेट तयार करते आहे. व्हायलेटसाठी फ्रेंच अल्ट्रामरीन ब्लू आणि जनरली आपण क्रिम्झन रेड घेतो, पण मी आता इथे व्हर्मिलियन घेते कारण मला थोडासा डल व्हायलेट, मी तुम्हाला म्हटलं डल व्हायलेट हवा असेल तेव्हा आपण व्हर्मिलियन मिक्स करणार आहोत आणि
जेव्हा फ्रेश व्हायोलेट हवा असेल तेव्हा अख्खा क्रिम्झन घेणार. तुम्ही थोडा क्रिम्झन आणि थोडा वर्मिलियन घेते. आता आपली कुठली कन्सिस्टन्सी, आपल्याला मिल्क कन्सिस्टन्सी करायची आहे. तर आता ह्याच्यात मात्र ही कन्सिस्टन्सी पातळ करू नका, मिल्क कन्सिस्टन्सी करा, म्हणजे मग ते बरोबर होणार आहे. आता आपल्याला ह्याच्यावर डोंगर करायचा आहे. आपण जो व्हायोलेट कलर तयार करून घेतला आहे तो, पण पेपर जरा थोडा माझा अजूनही ओला आहे आणि त्यामुळे थांबावं लागतं आहे. तरी आत्ता आपला उन्हाळा आणि थंडी आहे, पण तरीसुद्धा ओला आहे, तर त्याच्यावर आपण करायला नको. अजून काय करूयात आपण, वेगवेगळे पुढचे कलर तयार करून घेऊया. आपल्याला टी कन्सिस्टन्सी झालं, कॉफी झालं, आता आपल्याला मिल्क झालं. आता आपल्याला क्रीम कन्सिस्टन्सीचे ग्रीन कलर तयार करायचे आहेत. पुढचा जो अजून डोंगर त्याच्यात द्यायचा आहे त्याच्यासाठी. तर मी सॅप ग्रीन काढून घेतला आहे आणि मी सॅप ग्रीन आणि गंबोज येलो, लेमन येलो असं मिक्स करून थिक कलर तयार करून घेते. ओके, आता मला वाटतं इथे जो सॅप ग्रीन आणि नुसताच मी सॅप ग्रीन क्रीम कन्सिस्टन्सीचा काढून घेतला आहे, कारण आपल्याला फेंट कलर पण हवा आहे, हा गंबोज मिक्स केलेला पण हवा आहे आणि डार्क कलर पण हवा आहे, विरिडियन पण हवा आहे. आपल्याला सगळ्या वेगवेगळे शेड्स हवेत, तर मी ते सगळे बघा, मी क्रीम कन्सिस्टन्सीचं करते एवढे लक्षात ठेवा. आता मी काय करणार आहे, डायरेक्ट लेमन येलो हा जो कलर आपण केला आहे गंबोज घातलेला मगाशी, तो त्याच्यात मी डायरेक्ट लेमन येलो घालते, म्हणजे मला ते क्रीम कन्सिस्टन्सी मिळणार आहे. कारण तो करता करता थोडं पाणी मिक्स होतं ना आपल्या रंगात, तर तो जरा थिन झाला आहे. तर हे लक्षात ठेवा, आपल्याला कन्सिस्टन्सीकडे खूप लक्ष द्यायचं आहे. तर मग आता बघा, मला वाटतं क्रीम कन्सिस्टन्सी झाली आहे. तर हा क्रीम कन्सिस्टन्सीचा एक कलर आपण तयार करून घेतला आहे. आता मी येलो ऑकर पण काढून घेते आहे आणि येलो ऑकरचा पण एक कलर तयार करते. आता खाली जो शेजारी आपण सॅप ग्रीन घेऊन केला आहे, तर त्याच्यात मी येलो ऑकर मिक्स करून त्याचं पण थिक क्रीम कन्सिस्टन्सीचा कलर तयार करून घेणार. थोडक्यात काय, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन कलर तयार करून घेतलेले आहेत सॅप ग्रीनमध्ये मिक्स करून. कधी लेमन मिक्स केला, कधी येलो ऑकर केला, फक्त कन्सिस्टन्सी क्रीम ठेवायची एवढं लक्षात ठेवा. पेपर आपला वाळत आला असेल, आलाच आहे वाळत, तर आपण आपला जो व्हायोलेट तयार केला होता मिल्क कन्सिस्टन्सीचा तो देऊयात. हलक्या हाताने नेहमीसारखं द्यायचं आहे. एक डोंगर इकडच्या साईडला केला आहे मी, इकडनं दुसरा डोंगर चालू करते. आता तुम्ही बघाल मायन्यूटली, तर एवढा वेळ आपण थांबूनसुद्धा तो पसरलेला आहे. आता ही मिल्क कन्सिस्टन्सी होती म्हणून ती थोडी पसरणारच आहे, पण ही जर क्रीम दिली असती तर नसता पसरला. पण आपल्याला तेवढे फेंट डोंगर दाखवायचे आहेत आणि म्हणून ती मिल्क कन्सिस्टन्सी हवी आहे. आपल्याला माहिती आहे की जशी आपण कन्सिस्टन्सी थिक करत जातो तसा कलर डार्क होत जातो, तो थोडासा डार्क आहे. आता आपण काय करूयात, पेपर पूर्ण वाळू देऊयात आणि परत त्याच्यावर थोडासा मी व्हायोलेट वाळू दिला आहे आणि पूर्ण आणि थोडासा व्हायोलेट परत दिला आहे, कारण तो पसरलेला एवढा नको होता. एका साईडला पसरला तर ठीक आहे, म्हणून मी परत हलक्या हाताने देते आहे आणि थोडासा स्ट्रोक देऊन मी तो फक्त पसरवून घेते आहे, कारण त्याला मला डोंगराचा आकार हवा होता म्हणून. असं आपण नाही खरं केलं तरी चालेल, पण आता परफेक्ट थोडं जरा पाहिजे दिसायला चित्र, म्हणून मी तसं करते आहे. तो पसरल्यामुळे, जर तुमचा पसरला नाही तर नाही केलं तरी चालेल. म्हणजे आता आपल्याला हे चुकलं तर कसं सोल्युशन पाहिजे, तर ते पण आपण दाखवलेलं आहे आता. तर तसं चुकलं म्हणता येणार नाही, आपण थोडंसं मॉडिफाय केलं आहे आणि त्याला थोडंसं पसरून घेतलेलं आहे. आपण वापरतो आहे मिल्क कन्सिस्टन्सीच. आता तिसरा डोंगर आपण करूयात इकडच्या साईडने असा, आणि आपला जो बटर कन्सिस्टन्सीचे आपण क्रीम कन्सिस्टन्सीचे जे कलर केलेले आहेत, विरिडियन केला आहे, सॅप ग्रीन केला आहे, तर तो थोडा थोडा मी घेऊन टाकणार आहे. आता ह्याच्यात काही रूल नाही आहे की हाच कलर घेतला पाहिजे, तोच कलर घेतला पाहिजे. जे आपण कलर केलेले आहेत ते कलर मी थोडे थोडे डोंगराचा आकार असा घेऊन, आता हे वरती मी थोडेसे असे स्ट्रोक देते आहे, कारण ते झाडं वाटली पाहिजे. डोंगरावर झाडं उगवलेली असतात, ती लांबणं तशी दिसतात. आणि हलका हात हे खूप महत्त्वाचं आहे. हलक्या हाताने मी ब्रश फिरवते आहे, बघा वेगवेगळे रंग घेते आहे मी आणि हलक्या हाताने ते फिरवत आहे. तर हा तिसरा डोंगर असं करायचं आहे. करताना तुम्हाला खूप मजा येणार आहे, नक्की मी सांगते. आणि वेगवेगळे कलर आपण मस्त रेडीमेड तयार करून घेतलेत, ते फक्त आपल्याला वापरायचेत. आणि हलक्या हाताने ते मी कसे देते ते बघा, तसे तुम्ही देऊन टाका.
आता ड्राय पेपरवर जेव्हा क्रीम कन्सिस्टन्सी करतो तेव्हा ड्राय ब्रश टेक्निकच होतं ते, पण ते आपल्याला तसं नाही करायचं, आता मर्ज करायचं आहे. पण हे जे नंतर आणि शेवटी खाली खाली आपल्याला जे आपण ब्राईट कलर वापरलेले आहेत लेमन येलो वगैरे मिक्स करून ते, किंवा येलो ऑकर वगैरे मिक्स केलेले ते कलर तुम्ही टाका आणि मग मस्तपैकी तुमचा डोंगर तयार होणार आहे. अर्थात तुम्ही आता जरी हे कॉपी केलं तरी तुमचं सेम टू सेम काही होणार नाही, म्हणजे वेगवेगळे कलर वेगवेगळ्या पद्धतीने मिक्स होतात. तुम्ही कसे तयार करताय, कुठल्या शेड्स येत आहेत त्या वेगवेगळ्या होतात, पण तरीसुद्धा छान आपला डोंगर होईल. तुम्ही क्रीम कन्सिस्टन्सी त्याच्यावर वापरलीत आणि ते मी सांगितलेले कलर मिक्स करून केले तर असं छान पेंटिंग तुमचं होणार आहे. कसं वाटतंय पेंटिंग? बघा, एकदा नाही जमलं दोनदा करून बघा. कसं वाटलं लँडस्केप? सगळ्यांचं झालंय छान? नसेल जमलं, आता ॲक्च्युली आपण जो पर्पल कलरचा डोंगर दिला होता तो माझा पसरला होता, बघितलं तुम्ही, पण मी तो बरोबर परत अख्खा वाळू दिला आणि परत केलं. तसंही तुम्ही करू शकता. सगळं चुकलं तर परत करू शकता, थांबायला लागतं. अजून ह्या लँडस्केपमधनं एक महत्त्वाचं गोष्ट मला वाटतं तुम्ही शिकला असाल की लँडस्केप करताना पेशन्स ठेवावा लागतो. आता मी इतके वर्ष करून सुद्धा कधी कधी पेशन्स कमी पडतो, एक्साइटमेंटमधलं केलं जातं. तर पेशन्स हा खूप महत्त्वाचा आहे आणि वाळल्यावर जसं आपल्याला पाहिजे तसं व्यवस्थित प्लॅन्ड केलं तर असं सुरेख लँडस्केप आपण करू शकतो. ओके, आता आपण रंग प्रॅक्टिस करायला घेणार आहोत. ओके, सगळ्यांनी पेट्या काढून ठेवा बाहेर आणि आपल्याला पॅलेटमध्ये 1 बाय 1 रंग सगळे काढून घ्या पॅलेटमध्ये आणि मग ते आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. ओके, आता आपण हे चित्र काढलं. आता आपण रंगांमध्ये खेळणार आहोत, जरा रंगांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे तर ॲक्च्युली हे रंग सगळे आहेत तुमच्याकडे. 12 कलर नसतील तर 6 कलर तरी असतील मेन. ओके, तर पण मी आज 12 कलरचं सांगणार आहे. तुमच्याकडे जेवढे कलर आहेत तेवढे तुम्ही करून बघा. आता ही जी पॅलेट आहे, हे जे रंग आहेत हे त्यांनी लावतानाच, म्हणजे जेव्हा तुम्हाला रंगपेटी मिळते तेव्हा ते कलर्स असे असतात की ते जे सेम कलर आहेत ते एका जागी आहेत आणि सेम कलर आहेत ते एका जागी आहेत. म्हणजे काय सेम म्हणजे काय तर हे वॉर्म कलर्स आहेत. हे जे दिसतात तुम्हाला सगळे हे वॉर्म कलर्स आहेत आणि हे कूल कलर्स आहेत. म्हणजे काय तर रेड, वर्मिलियन, येलो, दोन्ही येलो ऑकर, तिन्ही प्रकारचे येलो ऑकर आणि बर्न सिएना हे सगळे वॉर्म कलर्स आहेत. आणि पर्शियन ब्लू, फ्रेंच अल्ट्रामरीन ब्लू, कोबाल्ट ब्लू, सॅप ग्रीन आणि व्हिरिडियन हे सगळे कूल कलर्स आहेत. आता कूल कलर्स आणि वॉर्म कलर्स म्हणजे काय तर कूल कलर्स म्हणजे आता हा खूपच बेसिक गोष्ट आहे. हे जर तुम्हाला आधी तुम्ही पेंटिंग करणारे असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे हे, पण हे सांगायला पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी सांगते. आता कूल कलर्स म्हणजे जे डोळ्याला थंड दिसतात ते असं आपण म्हणू शकतो. ते कूल इफेक्ट देतात, कूल इफेक्ट, शांत इफेक्ट देतात नेहमी चित्रामध्ये. आणि हे ॲग्रेसिव्ह नसतात कलर्स. ग्रीन, जनरली ग्रीन आणि ब्लू, आपल्याकडे ग्रीन, ब्लू आणि व्हायलेट हे कूल कलर्स आहेत. आपली जी कलर व्हील आहे त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर ग्रीन, ब्लू आणि व्हायलेट हे 3 कलर्स आपले काय आहेत, कूल कलर्स आहेत. आणि वॉर्म कलर्स कुठले आहेत तर वॉर्म कलर्स आपले येलो, रेड आणि ऑरेंज हे वॉर्म कलर्स आहेत. आता ह्याच्यात क्रिम्झन लेक वॉर्म कलर आहे, व्हर्मिलियन वॉर्म कलर आहे, कळलं? तर वॉर्म म्हणजे काय, वॉर्म इफेक्ट देणारे, ब्राईटर आपण म्हणू शकतो किंवा वॉर्मच इफेक्ट देणारे. आता सूर्य बघा, सूर्य काय आहे, वॉर्म इफेक्ट देणार. सूर्याचे सगळे जे कलर्स आहेत तिन्ही, सूर्य ऑरेंज दिसतो, येलो हे दिसतो, थोडासा व्हाईट येलो दिसतो आणि रेड पण कधी कधी रेड नाही दिसत एवढा, पण रेडिशकडे जातो. तर ते सगळे कलर वॉर्म कलर्स आहेत. आणि कूल कलर्स म्हणजे पाण्याचे आणि गवताचा कलर लक्षात ठेवायचा. पाणी गवताचा कलर काय आहे, कूल कलर आहे. आपल्याला डोळ्याला पण तो शांत दिसतो. ओके, आता ही झाली थेअरी. आता आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. आता एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ही ट्यूब घेतलीत आणि बघताय तेव्हा एक तुम्हाला इथे काहीतरी दिसेल. हा चौकोन आहे, दिसतोय, तुमच्या ट्यूबवर असणार आहे. तर तो काय आहे ते आपल्याला बघायचं. म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर हे ट्रान्सपरन्सी आहे कलरची. आणि आपण काय करतो, ट्यूब आणतो, रंग आणतो आणि त्याला काही नीट बघत नाही. सगळी माहिती दिलेली असते पण आपण बघत नाही आणि त्याचा अभ्यास करत नाही. त्याच्यामुळे आपण थोडंसं कमी पडतो कधी पेंटिंग करताना किंवा कुठली गोष्ट करताना.
त्यामुळे हा अभ्यासाचं खरं आधीच्या वर्कशॉपमध्ये मी हा अभ्यासाचं किंवा हे टाकत नव्हते, कारण मला वाटलं की हे काय रंग बघायचे, त्याला देऊन बघायचे ते कसे वाटतात, हे प्रत्येकाचं आपलं आपण करू शकतात लोक, आणि त्यामुळे मी ते म्हणायचे की तुम्ही करून बघा. पण मी आज थोडंसं करून दाखवणार आहे, म्हणजे मला होप्स आहेत की करतील स्टुडंट, ते करतील. बरं, आता मी हे काय करते, ही साधी स्प्रे बॉटल आहे, कुठलीही आपल्याकडे असणारी एखादी रिकामी, त्याच्यात मी पाणी भरलेलं आहे आणि सध्या टेम्परेचर खूप आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं एकदा वॉटर कलर पॅलेटमध्ये काढला की तो परत परत वापरता येतो. आता काल काढलेला कलर मला आज वापरायचा असेल तर त्याच्यावर खूप पाणी पडण्यापेक्षा काय करते मी, हे स्प्रे वापरते. म्हणजे मग खूप पाणी घातलं, आता ब्रशने मी जर पाणी घालायला गेले तर काय होईल, ते खूप भस्कन पडतं आणि मग काय होतं, त्याची जी क्रीम आपली जी बटर कन्सिस्टन्सी आहे त्याच्यावर ते मिल्क कन्सिस्टन्सीला पण जाऊ शकतो. म्हणून मी हा स्प्रे वापरते. आणि मी वॉश देताना पण कधी कधी हा पाण्याचा स्प्रे वापरते आणि मग ब्रश फिरवून घेते. मी तुम्हाला एकदा एक पेंटिंग करताना आपण तसं करणार आहोत. आता मी मुद्दामून ह्याच्यावर स्प्रे केले, कारण हे प्रत्येक वेळेस आता मी ट्यूबमध्ये काढून करत नाही. आपल्याला माहिती आहे आपण कुठले कुठले रंग इथे काढलेत ते मला माहिती आहे, आणि तुमची तर कोरी पॅलेट असल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हिरिडियन पासून चालू करणार आहोत. आता मी हा व्हिरिडियन, तुम्ही कुठलाही कागद घ्या, तुमचं नेहमीचं जे आपले ड्रॉइंग पेपरचं हे असतं ना शीट, तो देऊन घेतला तरी चालेल. तो आता भरपूर पाण्याच्या ब्रशमध्ये मी व्हिरिडियन देतेय. आता हा जो व्हिरिडियन आहे हा तुम्हाला, आता ह्याची आपल्याला टी कन्सिस्टन्सी करायची. ओके, आता ही टी कन्सिस्टन्सी केल्यावर आणि इथे असल्यावर तुम्हाला काय वाटतंय, तर हा जो व्हिरिडियन कलर आहे ना आपला, हा सेमी ट्रान्सपरंट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या कागदावर किंवा कुठल्याही गोष्टीवर जेव्हा व्हिरिडियन कलर द्याल तेव्हा खालचं जे बॅकग्राऊंडचा कलर आहे तो दिसणार आहे, बॅकग्राऊंड दिसणार आहे, कारण हा सेमी ट्रान्सपरंट आहे. म्हणजे आपली प्लॅस्टिकची शीट असते ना एखादी थिक, ती कशी असते, ट्रान्सपरंट पूर्ण नसते पण सेमी ट्रान्सपरंट. आता हे सगळे कलर ऑब्व्हियसली जरी आपण म्हणलं की वॉटर कलर ट्रान्सपरंट असतात तरी ते अख्खे ट्रान्सपरंट काही काही कलर आहेत असं त्यांनी दिलंय, पण हे सेमी ट्रान्सपरंट आहे. म्हणजे थोडा अर्धा मागचा कलर थोड्या प्रमाणात दिसणार आहे. ओके, आता त्याच्यासाठी आपण एक आयडिया करूया. हे कसं शोधायचं, सेमी ट्रान्सपरंट आहे तर आता दुसरा कलर जिथे दिलेला आहे, आता मी हे ब्लूचं आपण जे वापरलेलं शीट आहे तेच घेते आणि ह्याच्यावर टी कन्सिस्टन्सी, व्हिरिडियनची टी कन्सिस्टन्सी ते करते तयार. आणि ही टी कन्सिस्टन्सीचा जो व्हिरिडियन आहे तो मी देऊन बघते. जर तो सेमी ट्रान्सपरंट असेल तर काय होणार आहे, मागचा भरपूर कलर आपल्याला दिसणार आहे. ओके, आता इथे पांढरा आहे, इथे ब्लू आहे, ह्याच्यावर मी व्हिरिडियन दिल्यावर ऑब्व्हियसली मागचा पांढरा दिसतोय त्याच्यामुळे, आणि हा ब्लू दिसतोय. ओके, म्हणजे हा सेमी ट्रान्सपरंट आहे. बघा तुम्हाला हा सेमी ट्रान्सपरंट असल्यामुळे मागची ही जी रेग आपली जी एज तयार झाली आहे ती पण दिसते. ओके, सो दिस इज सेमी ट्रान्सपरंट. नंतर सॅप ग्रीन आहे. सॅप ग्रीन काय आहे, हा पण सेमी ट्रान्सपरंट आहे. आता सॅप ग्रीनचं पण तुम्ही व्हिरिडियन सारखं करून बघायचं. कुठलाही स्वॅचेस तयार करा आणि त्याच्यावर देऊन बघा. आता सॅप ग्रीन आणि व्हिरिडियन ह्यू मध्ये काय फरक आहे, तर आता सॅप ग्रीन देऊन बघितलं आपण, समजा आता तो पण सेमी ट्रान्सपरंट आहे ब्लूवर, बरोबर आहे, म्हणून दिसणार आहे. पण आता ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे, सॅप ग्रीन मध्ये आणि तुम्हाला व्हिरिडियन मध्ये काय फरक जाणवतोय सांगा बरं तुम्ही. आता मी ऐकू शकत नाही पण तुम्ही उत्तर द्या, काय वाटतंय. तर ऍक्च्युली ह्याची जागा जर तुम्ही पाहिली तिथे तर हा ब्लूच्या जवळ आहे आणि तो खरंच रंगामध्ये व्हिरिडियन कलर हा ब्लूच्या जवळ आहे. म्हणजे जेव्हा ग्रीन कलर एखादा तयार होतो तेव्हा, आता हे तुम्हाला माहिती आहे का मला नाही माहिती, पण ग्रीन कलर कुठल्या रंगांनी बनतो, ब्लू आणि येलो मिक्स केल्यावर ग्रीन कलर बनतो. आणि मग हा पण ग्रीन कलर आहे, हा पण ग्रीन कलर आहे. हा ग्रीन कलर बनवताना अर्थातच येलोचं हे जास्त असणार आहे त्याच्यात, येलोचं प्रमाण, आणि ह्याच्यात ब्लूचं प्रमाण जास्त आहे.
जनरली, म्हणजे ते मी म्हणत नाही की कंपोजिशन असंच आहे तसंच आहे, मी म्हणते की हा जास्त ब्लूकडे जाणारा ग्रीन आहे, म्हणून लक्षात ठेवायचं. म्हणजे कधी तुम्हाला आता लँडस्केप करताना जर असं थोडंसं ब्लूइश ग्रीनिश ठिकाणचं दाखवायचं असेल किंवा मागे मागे जाणारी झाडं दाखवायची असतील तर तुम्ही विरिडियन वापराल. तसाच्या तसा विरिडियन मी ट्यूबमधला कधी वापरत नाही, कारण तो खूप अंगावर येतो, मला तो आवडत नाही. मग त्याच्यात आपण मागच्या वेळेस परवा थोडासा वर्मिलियन मिक्स करून केला, तसं करू शकतो. तर लक्षात आलं सॅप ग्रीन आणि विरिडियन ग्रीन मधला फरक. आता कोबाल्ट ब्ल्यू. कोबाल्ट ब्ल्यूचं काय आहे? कोबाल्ट ब्ल्यू पण अर्थातच सेमी ट्रान्सपरंट आहे. आता हा मी कोबाल्ट ब्ल्यू ह्याच्यावर दिला तर आतला कलर दिसणार आहे. ओके. नंतर काय आहे? फ्रेंच अल्ट्रामरीन. फ्रेंच अल्ट्रामरीन तर पूर्ण ट्रान्सपरंट आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्याला जास्त काहीतरी चांगला इफेक्ट, जर ट्रान्सपरन्सी हवी असेल एखाद्या ठिकाणीची आपल्याला, म्हणजे आता जर तुम्हाला पाणी करायचं असेल तर पाण्यामध्ये जर जिथे ट्रान्सपरन्सी वापरायची असेल तिथे तुम्ही फ्रेंच अल्ट्रामरीन वापरू शकता. आता पर्शियन. आता कोबाल्ट ब्लू आणि फ्रेंच अल्ट्रामरीन मधला फरक काय आहे? तर कोबाल्ट ब्लू पेक्षा फ्रेंच अल्ट्रामरीन हा व्हायोलेटकडे जाणार आहे, म्हणजे ह्याच्यात रेड जास्त आहे. म्हणजे आता आपण ठेवताना ना हे असं ठेवलं पाहिजे ऍक्च्युली. म्हणजे पर्शियन ब्लू हा ग्रीनकडे जाणार आहे, थोडासा ग्रीनिश टोन असतो ह्याच्यात. कोबाल्ट ब्लू म्हणलं तर आपण न्यूट्रल म्हणू शकतो. न्यूट्रल म्हणजे प्युअर प्रायमरी म्हणू शकतो, प्रायमरी ब्लू आहे असं म्हणू शकतो आपण कोबाल्ट ब्लूला. आणि त्याच्यात थोडासा रेडिश टोनकडे जाणारा म्हणजे व्हायोलेटकडे जाणारा हा फ्रेंच अल्ट्रामरीन आहे. ओके. नुसता अल्ट्रामरीन पण असतो, पण आता त्यांनी फ्रेंच अल्ट्रामरीनच दिलाय, तो जास्त व्हायोलेटकडे जाणार आहे. नंतर रेड. रेडमध्ये पण आता हा रेड मात्र त्यांनी व्हर्मिलियन काय सांगितलंय? ओपेक आहे. तर आपण हा करून बघूयात. आपण काढला होता ना व्हर्मिलियन, काढलाय पण माझा तो थोडा खराब झालाय. मी आता हा इथे स्वॅच पुसून घेते आणि व्हर्मिलियन काढते. व्हर्मिलियन ते काय म्हणतात? ओपेक आहे. आता वॉटर कलरमध्ये ओपेक बिपेक असं खरं काही नसतं, पण तरी तो विरिडियन पेक्षा ओपेक असणार आहे थोडक्यात, असं आपण म्हणू शकतो. तर आता मी व्हर्मिलियन देऊन बघते. मी थोडंसं मिल्क कन्सिस्टन्सी पर्यंत नेतीये त्याला आणि ब्लूवर देते. आता हा बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल की आतल्या ह्या एजेस अजूनही आपल्याला दिसत आहेत आपण व्हर्मिलियन दिल्याने, पण ह्याचा इफेक्ट एवढा आहे की जास्त मागचा रंग दिसत नाही. इकडे मात्र चेंज झालाय, हा ट्रान्सपरंट असल्यामुळे ह्या ग्रीनचा हा चेंज झालाय बघा कलर. इकडे पण व्हिरिडियनला ब्लूइश व्हिरिडियन जास्त झालाय, पण इकडे असताना जास्त फरक पडला नाही. रेड डॉमिनेटिंग आहे, थोडासा डार्क मागचा कलर येतो. मी तुम्हाला तेच म्हणलं, वॉटर कलरमध्ये ओपेक असा काही प्रकार नसतो, पण तरी त्यातल्या त्यात ओपेक तो कलर आहे असं त्यांनी दिलेलं आहे. आता व्हर्मिलियन मी काय म्हणलं तुम्हाला? व्हर्मिलियन हा प्रायमरी कलर आहे, बऱ्यापैकी प्रायमरी रेड म्हणू शकतो. आणि क्रिम्झन लेक हा थोडासा जर तुम्ही देऊन बघितलात, आता क्रिम्झन लेक काढलेला आहे आपण. क्रिम्झन लेक हा राणी कलरकडे जाणार आहे. तर ह्याच्यात तुम्ही फरक बघा, पिंकिश दिसतोय हा. आणि आता जेव्हा मी हा ब्लूवर दिला तेव्हा काय झालं? एकतर तुम्हाला जर व्हायोलेट तयार करायचं असेल किंवा तुम्हाला आता इथे तुम्हाला गंमत कळली, मला तर खूप इतकी मला गंमत वाटते ना, मी पहिल्यांदा हे जे करून बघायचे ना मला खूप आवडायचं. तर हे बघा ना, आता हा ब्लू आहे आणि हा रेडीमेड व्हायोलेट मला मिळाला आहे. काय केलं मी? फक्त हा जो ब्लू आहे त्याच्यावर मी हा क्रिम्झन दिला आणि तुम्ही बघत असाल ह्याच्यातला आणि ह्याच्यातला फरक, व्हर्मिलियन आणि क्रिम्झन मधला फरक. व्हर्मिलियन पूर्ण ओपेक म्हणतात आणि क्रिम्झन पूर्ण ट्रान्सपरंट म्हणतात, आणि हा खरंच इफेक्ट दिसतोय. आता वॉटर कलर हा प्युअर कलर्स असतात, त्याच्यात बाइंडिंग मटेरियल नसतं, त्याच्यामुळे त्याच्यात ओपेक असं काही प्रकार नाहीये. पण तरी त्यातल्या त्यात तुम्ही बघाल, म्हणजे तुम्हाला एखादा ट्रान्सपरंट इफेक्ट तयार करायचा असेल, तुम्हाला फुलांना एखादा म्हणजे तुम्हाला जास्वंदीचं फुल करायचं आहे तर तुम्ही व्हर्मिलियन वापराल, पण त्या जास्वंदीच्या फुलात कुठेतरी तुम्हाला ट्रान्सपरंट इफेक्ट द्यायचा आहे. गुलाबाच्या ह्याच्यात काही वेळेस गुलाबाच्या पाकळ्या पण ट्रान्सपरंट दिसतात ना, तेव्हा तुम्ही क्रिम्झन थोडासा वापरून मागचा रंग किंवा मागचा पेपर दिसेल आणि ट्रान्सपरंट इफेक्ट येईल. आता इकडे तर ब्लूवर मी क्रिम्झन दिल्यावर व्हायोलेट तयार झाला. आता व्हायोलेट कसा तयार करतात? आता हे मी लिहून नाही दिलेलं, पण हा तुम्ही व्हिडिओ ऐकून कळू शकतो. व्हायोलेट कसं तयार करतात? रेड आणि ब्लू, आणि आपल्या ह्याच्यातला कुठलेही दोन मिक्स करायचे प्युअर व्हायोलेट करण्यासाठी फ्रेंच अल्ट्रामरीन आणि क्रिम्झन लेक तयार मिक्स करायचा आहे. जर तुम्ही हा आणि हा मिक्स केलात तर हा थोडासा मडी व्हायोलेट होणार आहे.
कारण ह्याच्यात थोडासा येलोइश टिंच असते. ओके, तर हे झालं. आता बाकीचं, आता ह्याच्यात गंबोज ह्यू पण त्यांनी सांगितलं येलो हा जो आहे हा पण ट्रान्सपरंट आहे. आता ह्याच्यात सुद्धा मजा बघा. आता हा जर मी गंबोज ह्यू दिला ना ह्याच्यावर तर काय होईल सांगा? ब्लूवर दिल्यावर काय होईल? काय मिळणार मला सांगा? ब्लूवर मी जेव्हा हा देईन तेव्हा मला कुठला कलर मिळणार आहे? कुठला दिसतोय कलर तुम्हाला? आता मी हे खूप घासत नाहीये, अगदी कुठला कलर तयार झालाय आपला? ग्रीन कलर मिळतोय ना. पण आता काय झालंय, हा गंबोज एवढा ट्रान्सपरंट आहे त्यामुळे जिथल्या ज्या आता मी टी कन्सिस्टन्सी इथे होती तिथे येलो दिल्यावर हा फेंट येलो झाला, मग इकडे डार्क झाला कारण इथे डार्क ब्लू होता, त्याच्यावर मी येलो दिल्यावर तो झाला. पण हा पण ट्रान्सपरंट आहे कलर. ओके, तेच त्याच्या विरुद्ध लेमन जो आहे तो सेमी ट्रान्सपरंट आहे, लेमन येलो. म्हणजे तो तुम्हाला एखादं ॲटमॉस्फेरिक इफेक्ट द्यायचा असेल किंवा काही गोष्टी करायच्या असतील ट्रान्सपरंट येलोनी, तर तुम्हाला ते लेमन येलो न वापरता गंबोज ह्यू वापरायला लागतो. आणि येलो अकर मात्र पूर्ण ओपेक आहे. जेव्हा तुम्हाला डार्क येलो द्यायचा असतो, डार्क काहीतरी इफेक्ट तयार करायचा येलोने, तेव्हा येलो अकर वापरायचा झाडाला, कारण झाड ओपेक असतं. झाडाला तुम्हाला ट्रान्सपरन्सी, हा शॅडोच्या इथे तुम्हाला ट्रान्सपरन्सी तुम्ही देऊ शकता, पण तुम्हाला झाड करायचं असेल तर झाडाच्या बुंद्यात तुम्ही जेव्हा मिक्स करताना येलो अकर वापरला तो इफेक्टिव्हली ओपेक कलर तयार होणार नाही. बर्न्ट सिएना पण ट्रान्सपरंट आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि ब्लॅक तर ऑब्व्हियसली ओपेक, कम्प्लीट ओपेक आहे. ओके, तर आता मला वाटतं कळलंय काय काय सांगितलंय ते मी. आता पटापट इकडे एक ऑरेंज आणि व्हायलेट मी तयार करून दाखवते. असं नको व्हायला मी केला नाही तयार व्हिडिओत, पण आपल्याला मला व्हिडिओत करणं खूप सोपं आहे म्हणून मी तो करून दाखवते. तर येलो आणि मी या गंबोज ह्यू मध्येच रेड घालणार आहे आणि माझा ऑरेंज तयार होणार आहे. ऑब्व्हियसली आता व्हर्मिलियन काय आहे? ओपेक आहे. आणि आपला गंबोज काय आहे? ट्रान्सपरंट आहे. दोन्ही मिक्स केल्यावर सेमी ट्रान्सपरंट ऑरेंज मला मिळणार आहे. ओके, बरोबर, कारण गंबोज ट्रान्सपरंट आहे आपल्याला, म्हणून मला हा ऑरेंज मिळाला. आता हेच मी क्रिम्झन मध्ये जर हा कलर मिक्स केला तर थोडा क्रिम्झन मिक्स केला ह्याच्यात, तर हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा ऑरेंज आपल्याला मिळेल. नंतर व्हायलेट तर आपण मगाशी केलाच होता, पण तरी परत एकदा क्रिम्झन आणि कुठला अल्ट्रामरीन ब्लू इथे काढलेला आहे. अल्ट्रामरीन ब्लू आणि क्रिम्झन एकत्र करून व्हायलेट तयार होतो. आता हा प्राणी कलर झाला, याच्यात अजून ब्लू मिक्स केला तर व्हायलेट तयार होईल. ओके, हा व्हायलेट पण ट्रान्सपरंटच होणार आहे, कारण फ्रेंच अल्ट्रामरीन काय आहे? फ्रेंच अल्ट्रामरीन ट्रान्सपरंट आहे आणि क्रिम्झन ब्लॅक पण ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे खूप ट्रान्सपरंटच कलर तुम्हाला, हा व्हायलेट पण तुम्हाला ट्रान्सपरंटच मिळणार आहे. ओके, तर आता असे वेगवेगळे कलर सगळ्या ट्यूब्स मधले एकत्र मिक्स करून वेगवेगळे कलर करून बघा, ट्रान्सपरन्सी चेक करा आणि मग आपण उद्या त्याचं लेअरिंग टेक्निक, ग्लेझिंग टेक्निक आणि टेक्स्चर टेक्निक असं सगळं एकत्र बघणार आहोत. तर मला वाटतं बऱ्यापैकी कळलं असेल तुम्हाला ह्याच्यातले फरक, म्हणजे विरिडियन आणि सॅप ग्रीन मधला फरक कळला असेल की हा थोडा ब्लूइश आहे, पर्शियन ब्लू आणि कोबाल्ट मधला कळला असेल, पर्शियन थोडा ब्लूइश आहे, फ्रेंच अल्ट्रामरीन थोडासा व्हायलेट कडे जाणार आहे, क्रिम्झन थोडासा पिंकिश आहे, हा प्रायमरी रेड आहे, हा आता ह्याच्यातलं नाही सांगितलं, हा थोडासा आता तुम्हाला दिसतोय फरक. ह्याच्यात ऍक्च्युली असं रेडिश कडे जाणार आहे असं मी म्हणत नाही, पण कलर व्हील मध्ये ऑरेंज कडे जाणार किंवा ऑरेंज करायचं असेल तर मी गंबोज यूज वापरला तर माझा पटकन ऑरेंज तयार होणार आहे असं. आणि हा डार्क येलोच आहे. आता हा येलो तयार करायला तुमच्याकडे येलो अकर नसेल तर तुम्हाला कुठला कलर घ्यावा लागेल तर किंचित ग्रीन, किंचित वर्मिलियन आणि गंबोज यू एकत्र करून येलो अकर तयार करता येतो, पण तो असा मळकट होतो, एवढा चांगला होत नाही. येलो अकरची शक्यतो ट्यूब असली तर बरं आहे. ओके, तर मला वाटतं आपण बरं. आणि ब्लॅक बद्दल बोलायचं तर काय, हा ब्लॅक आहे. मी ऍक्च्युली ब्लॅक एवढा वापरत नाही वॉटर कलरमध्ये, जनरली माझं स्वतःचं पर्सनल मत आहे,
पण आपण एखादा कलर डार्क करायचा असेल तर तुम्ही ब्लॅक वापरू शकता, पण ते खूप ट्रिकी आहे, त्याच्यातला फ्रेशनेस थोडासा जाण्याची शक्यता असते, म्हणून ग्रे कलर आपण तयार करून शक्यतो वापरणार आहोत. आता आपण पुढच्या कागदावर मी तुम्हाला ग्रे कलर तयार करून दाखवते. मी 3 रेसिपी देते ग्रे कलर करायच्या, त्या तिन्ही रेसिपी ग्रे कलर तयार करण्यासाठी आहेत. आता ग्रे कलर कशासाठी लागतो तर अर्थातच ढगांसाठी लागणार आहे किंवा दगडासाठी लागणार आहे, किंवा ग्रे म्हणजे पूर्णपणे ग्रे नसतो तो, पण एखादा कलर आपल्याला ग्रेइश टोन म्हणजे आता मागच्या साईडला आहे, मागे मागे आहे, किंवा एखादं झाड आपल्याला जास्त प्रॉमिनंट दाखवायचं नाही, ते मागच्या साईडला आहे, तर मग तो ग्रेइश टोन कसा होईल ते आपल्याला बघायचं आहे आता. आता तुम्हाला हे खूप आत्ता झालं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता, अजून तुम्ही रंगांमध्ये खेळू शकता आणि मग हा व्हिडिओ बघू शकता परत फॉरवर्ड करून. पण मी आता दाखवते. आता ग्रे कलर 3 प्रकारे करायचे. एक तर तुम्ही रेड आणि ग्रीन मिक्स करून एक ग्रेइश टोन तयार करू शकता. ओके, आता रेड आणि ग्रीन मिक्स केल्यावर जनरली आपल्याला पुस्तकात शिकवले असल्याप्रमाणे ब्राऊन तयार होतो, पण हा सुद्धा ग्रेकडे जाणार आहे, फ्रेश नाही. हा बर्न सिएना हा एक ब्राऊन आहे, तसा तयार होणार नाही. ओके, तर मग आपण काय करूया, ग्रीन आणि आता मी काय करते इथे मी असा ग्रीन देते. आता मी हे पॅलेटवर करत नाही, मज्जा करायची आपल्याला, कारण थोडंसं कागदावर कसं हे होतंय ते बघायचंय. आणि ह्या ग्रीनमध्ये हा व्हर्मिलियन मिक्स करते आणि काय होतंय बघायचंय. कागदावरच मिक्स करते, अर्थातच ब्राऊन झालाय, पण जर मी जास्त ग्रीन त्याच्यावर मिक्स केला, जास्त ग्रीन घातला तर काय होईल, तो डल ग्रीन ग्रे 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 ग्रीन तयार होईल. आता पॅलेटमध्ये आपण प्रॉपर करून बघूयात. तो थोडासा ग्रेइश टोन एक येतो आपल्याला मिळतो, पण ग्रे ग्रे मी जे म्हणतेय ते पूर्णपणे ग्रे होण्यासाठी त्याला आपल्याला थोडासा ब्लू मिक्स करावाच लागतो. जेव्हा मी ह्याच्यात पूर्ण ब्लू मिक्स केला तेव्हा हा ग्रेकडे येणारा एक मळकट कलर तयार झाला. म्हणजे नुसताच थेरॉटिकली रेड, आणि ऍक्च्युली थेरी अशी आहे की जेव्हा तुम्ही 2 कॉम्प्लिमेंटरी, हे कॉम्प्लिमेंटरी कलर आहेत, कलर व्हीलवर हे अपोजिट असतात, विरुद्ध रंगसंगती, विरुद्ध रंग आहेत हे ग्रीन आणि रेड, हे एकत्र केल्यावर तुम्हाला ग्रे कलर मिळतो अशी थेरी आहे. पण ह्याच्यात थोडासा मी ब्लू ऍड केल्यावर, म्हणजे रेड प्लस ग्रीन प्लस ब्लू ऍड केल्यावर मला हा ग्रे तयार मिळालेला आहे. तसंच ऑरेंज आणि ब्लू तुम्ही मिक्स करता, ऑरेंज आणि ब्लू जेव्हा मिक्स करता आता माझा हा ब्रश पाणी किती मळकट झालंय, ऑलरेडी ग्रे कलर होणारच आहे आपल्याला फ्रेश मिळणारच नाही, एवढं पाणी मळकट झालंय. इकडे हे करायला पाहिजे. या ऑरेंजमध्ये जेव्हा तुम्ही ब्लू मिक्स करता तेव्हा सुद्धा एक तुम्हाला ग्रे टोन येतो. आता तुम्ही बघाल तर हा जर तुम्ही डार्क कन्सिस्टन्सीमध्ये वापरला तर हाच कलर तुम्ही दगडाला वापरू शकता, डोंगराला, दगडालाच वापरू शकता. आता तुम्हाला जर ढगाला वापरायचं असेल तर तुम्हाला व्हायलेट वापरायला पाहिजे, आणि त्या व्हायलेटमध्ये थोडासा येलो ऑकर जर तुम्ही मिक्स केलात किंचित, तर तुम्हाला ढगांचा जो कलर असतो तो मिळतो. म्हणजे हे 3 प्रकार. खरं ऍक्च्युली नुसता येलो करून पण होईल, पण येलो ऑकर केल्यावर जास्त इफेक्टिव्ह कलर होतो असं माझं मत आहे. त्यामुळे तुम्हाला दिसतंय, त्यामुळे हे असे 3 प्रकारचे ग्रे कलर मी तुम्हाला करून दाखवलेले. आता तुम्ही म्हणा ग्रे ग्रे म्हणजे जे आपण अगदी पांढरा आणि काळा मिक्स करून ग्रे करतो तसे नाहीयेत, पण हे जे रंगीत ग्रे आहेत त्यांनी खूप मज्जा येते पेंटिंगमध्ये. जर तुम्ही असा काळा घेऊन काळ्यात पांढरा मिक्स करून किंवा काळा मिक्स करून जो ग्रे करताय त्याच्यात ती मजा नाही. हा बघा, हा काळा मी पाणी घातलं की आपल्याकडे वॉटर कलरला काही सोपं आहे, त्याच्यात जास्त पाणी घातलं की तो ग्रेच दिसणार, तो काळा दिसणार नाही. तर आता ह्याच्यात आणि ह्याच्यात ऑब्व्हियसली फरक आहे, पण ही खरी मजा आहे. मला हा आवडत नाही, मला हा आवडतो, मला हा आवडतो. मी हे रंग यूज करते.
आणि त्याने तो जो कलरफुल ग्रेज आहेत त्याने एक प्रकारची मजा येते. हा पण कधी कधी यूज करावा लागतो मला, कधी कधी आपण करू शकतो, पण हे कोणी शिकवणार नाहीये तुम्हाला. हे मी तुम्हाला एक्स्ट्रा आणि एक काय सिक्रेट असल्यासारखं सांगितलेलं आहे. हेच ग्रे कलर वापरले तर जर ते कलरफुलनेस असतो लँडस्केपचा किंवा वॉटर कलर पेंटिंगचा तो तसाच राहतो. तर हे सिक्रेट आहे, एवढं लक्षात ठेवा. करून बघा आता लगेच, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रे करून बघा. ओके, कसा वाटला आजचं सेशन तुम्हाला? तर रंगांचा अभ्यास पण झालाय. आता हे तुम्ही स्किप केलं असेल तर मात्र करू नका स्किप. तुम्हाला जेव्हा मिळेल असं होईल की बोर होतंय आता बाकीचं करायला, तेव्हा हे रंगांचा खेळ करा. कारण मी थोडंसं करून दाखवलेलं आहे. तुम्हाला अजून सगळ्या रंगांची प्रॅक्टिस करायची आणि सांगितल्याप्रमाणे करायचंय. ओके, आता उद्याच्या सेशनमध्ये आपण अजून छान इंटरेस्टिंग शिकणार आहोत. आत्ताचा हा झालेला आहे. 4था 5वा असेल तुमच्याकडे तर उघडून बघा, कळेलच तुम्हाला.